नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. दिवाळी संपलेली आहे, खरेदीसुद्धा माझी संपलेली आहे. पण दिवाळीची काही कामं दिवाळीनंतरची जी बायकांच्यासाठी खूप आवश्यक असतात, तर ती आज कामं केली. केली म्हणजे मावशींनी केली, आता पण ठेवायचं काम तर मलाच करायला पाहिजे ना घरामध्ये. तर त्याबद्दलच मी थोडं सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साड्या, हे ते ज्वेलरी ह्या सगळ्या गोष्टी अजूनही इकडे तिकडे पडलेल्या आहेत. त्यानंतर आवरीन मी. लगेच काही होणार नाही, ते शक्य नाही आहे. फक्त साड्या घड्या करून ठेवलेल्या आहेत. ब्लाऊज आज एकाच दिवशी सगळे धुवून काढलेले आहेत, एकत्र सगळे जमा करून ठेवलेले होते का तर त्याचा रंग जातो. त्यामुळे रोज ब्लाऊज टाकणं शक्य नव्हतं. तर आज अक्षरशः असे 10-12 छोटे 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 भांडी घेतली होती आणि त्याच्यात प्रत्येकात वेगळा वेगळा ब्लाऊज भिजवला. कारण की नाही म्हटलं तरी नवीन ब्लाऊजचा अस्तरचा रंग हा जाऊ शकतो, म्हणजे जातोच. तर त्यामुळे ते लहान मुलं कशी छोटी छोटी भांडी घेऊन असा हातरुमाल धुतात की नाही लहानपणी, तसं आज माझं काम दुपारी आज मी हे सगळं काम केलेलं आहे. ब्लाऊज असे मस्तपैकी वाळत घातलेले आहेत आणि तासाभरात वाळतील. ते दुपारीच घातलेले आहेत कारण ती गारठा आहे ना, थंडी आहे. तर थंडी आहे म्हटल्यावर एक गोष्ट लक्षात आली. एक तुम्हाला सांगते की थंडीमध्ये आता आपलं चेहरा जरासा काळपट पडत असतो, सुरकुत्या पडत असतात, तर मग चेहरा छान दिसत नाही. पण आपल्याला चेहरा छान दिसणं हे फार आवश्यक गोष्ट आहे, बेसिक गोष्ट आहे. स्त्रियांच्यासाठी तर आहेच आहे, पण पुरुषांनीसुद्धा या गोष्टी केल्या पाहिजेत. स्वतःला प्रेझेंटेबल आणि छान ठेवलं पाहिजे. पुरुषाचं कर्तृत्व मोठं आहे, रूप नाही, हे फार जमान्यापूर्वीची गोष्ट झाली. आता सर्वच आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. तर त्यासाठी काय करायला पाहिजे? मी साधं सोपं काय करते, साधारणतः दर आठवड्यातनं एकदा संध्याकाळी या वेळेला, आता तुम्हाला माझा चेहरा जरासा व्हाईटिश दिसत असेल, पांढरट, तर मी आज ते केलेलं आहे. तर मी आता वाजलेले आहेत 6 संध्याकाळचे. तर संध्याकाळी जे आपण फ्रेश होतो त्यावेळेला फ्रेश झाल्यानंतर मी संध्याकाळच्या वेळेला साबण लावत नाही. साबण फक्त सकाळीच लावते, संध्याकाळी फक्त तोंडावरती पाणी मारायचं, हे नेहमीच करायचं. कारण की जेव्हा तुम्ही साबण सारखा लावता तेव्हा चेहरा रुक्ष होतो. थंडीच्या दिवसात तर सारखा साबण लावू नका, आणि लावला तरी पांढरा लावा. पण मला असं वाटतं की एकदाच कधीतरी साबण लावला पाहिजे. पण समजा तुम्ही बाहेरून येत असाल पोल्युशनमधनं, बाहेरच्या हवेतनं, तर घरी आल्यावर स्वच्छ करायलाच पाहिजे चेहरा, तो काही प्रश्न नाही. पण पांढरा कुठलाही सोप वापरा. आणि त्याच्यानंतर फ्रेश चेहरा झाल्यानंतर, फ्रेश म्हणजे पुसून झाल्यानंतर, त्यानंतर कोरडा करायचा आणि त्यावर कुठल्याही कंपनीचं हे फाउंडेशन आहे, कुठल्याही कंपनीचं तुम्ही वापरू शकता. मी हे लोकलच आणत असते, काहीतरी लिहिलेली आहे काहीतरी कंपनी. तर हे फाउंडेशन आहे, म्हणजे ह्याला म्हणायचा मेकअप बेससुद्धा तुम्ही म्हणू शकता. ह्याच्यात 3-4 शेड्स मिळतात. तर काय त्यावेळेला जी अवेलेबल असेल ती मी घेऊन येतच असते. मला काही हीच शेड पाहिजे, तीच शेड पाहिजे, गोरच दिसलं पाहिजे, पांढरं दिसलं पाहिजे, असं काही माझं नाही. जरा त्यातल्या त्यात बरी बघून येते. फक्त काळपट असू नये असं मला वाटत असतं. डार्क शेड मी घेत नाही, कारण की मग डार्क शेडनी चेहरा असा फार डार्क दिसतो किंवा मग तो असा उठून दिसतो, लालसर दिसतो. तर हे असं थोडंसं हातावरती घ्यायचं, असं ठिपके लावायचे, लगेच असं मस्त पुसायचं. मी दाखवलं असतं पण वेळ जातो आहे फार. आणि आता झालं आहे माझं लावून. आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती काहीतरी ॲलोवेरा असं लिहिलेलं आहे, पण आय डोंट नो हे खरंच ॲलोवेरा आहे की नाही. पण ही एक साधी कॉम्पॅक्ट आहे. तर ह्या कॉम्पॅक्ट ही लावायची. असं साधारणतः आठवड्यातनं एकदा तरी मी करते. आणि संध्याकाळच्या वेळेला हे करायचं. रात्री झोपताना मी तोंड धुवून झोपत नाही. तुम्हाला मुद्दाम सांगते आहे की थंडीसाठी जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करत असता त्यावेळेची गोष्ट सांगते. कारण की तुम्ही मेकअप बेस किती लावणार आहे? काय बसा लावणार आहे का घरामध्ये असताना? बाहेर जायचं असेल तर लावाल अशा थप्प्याच्या थप्प्या. पण घरामध्ये असताना फक्त थोडासा आपल्या चेहऱ्यावरती फ्रेशनेस यावा एवढंच लावायचं. तर तेवढं लावून ते स्वच्छ असं थोडंसं छान आपल्याच हाताने थोडंसं असं पसरवायचं, मसाज नाही करायचा. वाळलं की लगेचच त्यावरती कॉम्पॅक्ट लावायची. आणि ही मी आता उद्या अंघोळ झाल्यावरच ही धुणार.
म्हणजे रात्री झोपताना मी हे सर्व धुवून झोपणार नाही. कारण मला असं माझा स्वतःचा अनुभव सांगते की त्या फाउंडेशनमधले जे काही असेल रंगद्रव्य वगैरे वगैरे ती थोडीशी शोषली जातात किंवा चेहऱ्याचं थोडंसं न्यूट्रिशन पण होतं, त्यानं चेहरा फ्रेश दिसतो. आणि मी हे आठवड्यातनं एकदाच करते. वरचेवर जर का तुम्ही केलं तर तुमचा चेहरा कदाचित काळा पडायची शक्यता असू शकते. सकाळी पण लावलं, संध्याकाळी लावलं, कारण की मग तुम्हाला सवय होते, तुम्ही त्याच्याशिवाय बाहेरच जाऊ शकत नाही. म्हणजे समजा तुम्हाला एकदा लिपस्टिक लावायची सवय झाली की तुम्ही बाहेर जाऊच शकत नाही त्याच्याशिवाय. तुम्हाला असं वाटतं नाही, किंवा काही जण ते डोळ्याच्या खाली वगैरे असं लावतात ना, काजळ बिजळ असं काय आयलायनर आयलॅशेस काय काय, त्याची एकदा सवय झाली की तुम्ही बाहेरच जाऊ शकत नाही त्याच्याशिवाय. तुमचा ओरिजिनल चेहराच तुम्हाला दाखवायला लाज वाटायला लागते. तर मग त्यामुळे हे फक्त आठवड्यातनं एकदाच करायचं, संध्याकाळी करायचं. मग तुम्ही बाहेर जाऊन आलात तरी हे चालू शकते. पण रात्री झोपताना चेहरा नुसता पाण्याने असा हपका मारायचा, असं फार खसा धुवायचा नाही, हपका मारायचा. झोपताना तुम्ही नेहमीप्रमाणे जरा वॉश करत असेल तर तसं वॉश करू शकता. पण खरा जो काही साबणाने वगैरे तुम्हाला धुवायचं असेल तर दुसऱ्या दिवशी अंघोळ झाल्यावरच धुवायचा चेहरा. याच्यामुळे काय होतं की चेहरा फ्रेश राहतो, चेहरा काळपट पडत नाही, जो थंडीमध्ये पडतो तो. आणि असा सुरकुतल्यासारखा होतो की नाही, निस्तेज होतो, तो यानं होत नाही. तर ही मी तुम्हाला ट्रिक दिली. अजूनही आज मी बऱ्याच साऱ्या ट्रिक्स देणार आहे. आपला व्हिडिओ नेहमीप्रमाणे मोठा होणार आहे. काय करायचं, नाही तर मग छोटे छोटे व्हिडिओज फार जास्त होतात. मग तुम्ही म्हणता मॅडम किती तुमचे व्हिडिओज बघायचे. पण माझ्याकडे तर खूप सारा कंटेंट असतो, कारण की आपण हाऊस मेकर आहोत ना. आणि हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम, आपल्या घरामध्ये आपण आनंदी कसं राहायचं, घर कसं छान ठेवायचं, ह्याच्यासाठी आपल्याकडे ढीग साऱ्या टिप्स असतात. त्यात काय एवढं मोठंसं. तुम्ही म्हणता आजारी आजारी आजारी, आम्ही पडत नाही म्हणा आजारी. काय आजारी आजारचं कौतुक घेऊन बसलं आहे. बरं, ओके, पुढचं. तर आता चांदीची भांडी ही स्वच्छ कशी करायची. माझ्याकडे हे एवढंच एक असतं की घरामध्ये असतं. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण, खरंच तुम्हाला सांगतो की सगळ्या गोष्टी घेतो पण ठेवून देतो बँकेमध्ये नेऊन. तर हे मात्र आपण घरात ठेवू शकतो, एवढंच असतं आपल्या घरात. तर किती छान चकचकीत झालेलं आहे चांदीचं ताम्हण. आणि ह्या माझ्या सासूबाईंच्या आहेत. सासूबाईंच्या लग्नामध्ये त्यांना घेतल्या होत्या म्हणे. किती वर्ष झाली कुणास ठाऊक. म्हणजे आमच्याच त्यांना जवळजवळ आता 67 इयर आहे. म्हणजे लग्न तर आधी 1 वर्ष आधी 68 इयर्सच्या. ह्या मस्त आहेत ना, किती छान आहे. आणि जड पण आहेत, मस्त आहेत आणि छोट्याशा आहेत, त्या मला फार आवडतात. आणि छोटंसं ताम्हण हेही त्यांचंच आहे, ही त्यांचीच आठवण आहे. तर हे जे आहे, तर हे चांदी किती चकचक चकचक करत आहे. तर तुम्ही विचाराल हे काय वापरलं. तर मी काय वापरलं हे तुम्हाला सांगते. पण हे मी स्वतः चकचक केलेलं नाही, आमच्या मावशी आहेत, मावशींनी करून दिलेलं आहे. मी हे मला जमत नाही एवढं मला करायला जमत नाही. आणि एक दुसरी गोष्ट, तर आता हे तेलकट असलेले हे दिवे आता आपण दिवाळीत लावले होते, नवरात्रात लावले होते. हा पण कसा स्वच्छ छान झाला आहे बघा. आणि हे सुद्धा आता तुम्हाला माहिती, मी काकड आरतीला हे सगळं माझं घेऊन जात असते एवढं सगळं. तर हे माझ्याकडे पितळेचं ताम्हण आहे, हे माझ्या सासूबाईंचंच आहे. तर हे पितळेचे दिवे आणि हे पितळेचे दिवे, पितळेचं ताम्हण. तर हे मला रोज काकड आरतीला न्यावं लागतं. तर हे एवढं चकचकीत आणि एवढं सुंदर कसं, तर हेही माझ्या मावशी करतात. तर कसं करतात, काय वापरतात ते मी तुम्हाला सांगणारच आहे. ऑल इन वन. चांदीचं सांगितलं, पितळेचं दाखवलं. आणि हे जे आहे हे कॉपर. हा जो काकडा लावतो की नाही आपण, तर ह्याच्यामध्ये काकडा लावायचा. बरोबर 6 वाजता तो काकडा लावतात. लवकर लावत असतील तर माहीत नाही, पण आमच्याकडे 6 वाजता तो काकडा लावतात. म्हणजे ह्याच्यामध्ये एक दिवा लावायचा आणि त्यानं देवाला ओवाळायचं. तर आणि मग त्याच्यानंतर जी आरती असते नंतर, ती ह्याने केलेली असते, ह्या आरत्यांनी. आणि काकडा हा असा लावलेला असतो. तुम्ही बघताय ना फोटो, तर त्याच्यामध्ये असं असतं ना. तर हा काकडा. तर हे तांब्याचा दिवा, छोटंसं तांब्याची ताटली, हे किती छान स्वच्छ आमच्या मावशींनी ठेवलेलं आहे, बघितला की नाही. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, तर हे एवढं चकचकीत आणि सुंदर कसं राहतं, तर ह्याच्यासाठी मी पूर्वी काही ना काहीतरी वापरत होते. चिंच मीठ वापरत होते, लिंबू मीठ वापरत होते. पुन्हा कधी हे सिल्वर हे करण्यासाठी काहीतरी सिल्वर डिप वगैरे असलं काहीतरी आणत होते. पण ह्यावेळेला माझ्या मावशीने सांगितलं की, म्हणजे मी देते, घ्या म्हटलं, तुम्ही काय ते तसलं करत बसू नका. तर ठीक आहे म्हटलं, द्या.
तर त्यांनी ते काय ते पितांबरी श्वेतांबरी वगैरे काय काय मिळतं की नाही, त्यांनीच तेच लावलं त्यांनी आणि 2 मिनटात खसाखस मस्त चकचकीत करून टाकलं. 2 मिनटात. पण तर थोडीशी जास्त वापरावी लागते एवढंच त्या म्हणल्या. पण तेवढ्यानेच इतकं छान कसकशीत निघालं, मस्त निघालं. बाकी काहीही लावलं नाही, बाकी काहीही खटाटोप केला नाही. तर हे झालं आणि हे सुद्धा तुम्हाला करून ठेवावं लागेल दिवाळीनंतरची तयारी म्हणून. आणि तुम्हाला मी एक सांगणार आहे, तर दिवाळीमध्ये तुम्ही पणत्या लावताना काय लावता मला माहीत नाही, पण तुम्ही त्या मेणबत्तीच्या पणत्या लावत असाल ना, तर त्या मला असं वाटतं की त्या लावायची काय गरज आहे. आता माझ्याकडे ही साधी पणती आहे बरं का, आणि मला असं आठवतं आहे की मी 10 वर्षापूर्वी कुठेतरी गेले होते फिरायला, तिथून या 6 पणत्या आणल्या होत्या. त्यातली एक पणती फुटलेली नाही, तर ही अशी देवाच्या समोर बाहेर अशी छोटंसं देऊळ आहे तिथं ठेवली आहे. आणि ह्या माझ्याकडे 5 पणत्या आहेत. तर ह्या ज्या पणत्या आहेत याच्यामध्येच मी, आता तुम्ही म्हणाल का नवीन आणत नाही का, मी दरवर्षी असं नवीन नवीन वेगळ्या वेगळ्या डिझाईनच्या आणते आणि गिफ्ट देऊन टाकते. कारण माझ्या ह्या ज्या पणत्या आहेत ते इतक्या सुंदर आहेत. तर मी काय करू, तर ह्या ज्या पणत्या आहेत, तर ह्या पणत्या एवढ्या खोल असलेल्या पणत्या आणायच्या. बऱ्याच वेळेला तुम्हाला की नाही अशा डिझाईनच्या वगैरे तुम्ही पणत्या आणता, अशा डिझाईनच्या वगैरे, त्याच्यात तेलच राहत नाही. हे बघा, आणखीन एक माझ्याकडे आहे, हे बघा, ही असली, याच्यात तेल राहतच नाही. 10 मिनटात सगळंच तेल संपून जातं. पण याच्यामध्ये छानपैकी अशी एवढी मोठी वात करायची, डबल करायची ती वात, त्याच्यात अशी गोल करून घालायची. तर तुम्हाला मी सांगते, पहाटे मी 5ला काकड आरतीला जाताना हा जो एक पणती लावते ती बरोबर 8 वाजेपर्यंत मी येईपर्यंत ती असते. म्हणजे 3 तास जवळजवळ हा दिवा राहतो. पण मग तुम्ही म्हणाल की मग हा दिवा तेल सोडत नाही का? आता हे बघा, सगळेच दिवे तेल सोडत असतात, त्यामुळे तेल सोडणे हा प्रकार असणारच आहे. मग त्याच्यासाठी मी काय करते, खाली कागदाचे तुकडे करते वर्तमानपत्राचे आणि ते घालते. त्यामुळे ते तेल शोषून घेत असतात. रोज सकाळ संध्याकाळी तो जो तुकडा आहे तो बदलायचा. म्हणजे आधीचा तुकडा तर एक पिशवीच करायची, सगळे तुकडे त्याच्यातच घालत राहायचं आणि सगळं झालं की मग एकदा टाकून द्यायचं ते. पण अशी ही पणती खूप छान राहते. आणि मुलांच्यासाठी सुद्धा, म्हणजे मुलांना काहीतरी लावायचं असतं असं असं सुरसुरी फुलबाजी, तर ह्या पणत्यांना जास्त हे असतो, म्हणजे स्ट्रेंथ असते वातीच्या पणत्याला. पण जर का मेणबत्ती असेल ना तर त्या लगेच जातात. पण ह्या कितीही तुम्ही करा, ह्या जात नाहीत, याला स्ट्रेंथ असते. जरी मुलांनी किती सुरसुरी वगैरे लावली, फुलबाज्या लावल्या तरी काही होत नाही. तर खोल असलेल्या पणत्या आणायच्या. ह्या आधीसुद्धा ह्या रंगवलेल्याच पणत्या आहेत मुळात, पण आता ह्या सगळं ह्याचं काम झालेलं आहे. ह्या धुवून आतमध्ये ठेवणार आता, ह्याचं काम झालेलं आहे. आता किती वर्ष राहतात मी पण बघणारच आहे ते. तर कारण फुटायला काय प्रश्नच नाही ना, फुटतच नाही. वापरणंच असं असलं की ते फुटतच नाही. तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्या होत्या. तर साध्या साध्या गोष्टी आहेत ह्या सर्व, पण ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या सगळ्यांच्यासाठी. आणि पण सुद्धा एक मुख्य विषय मला बोलायचा होता, पण ऑलरेडी आपला व्हिडिओ हा खूप मोठा झालेला आहे. तर तो विषय आपण नंतर बोलूया, पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. पण आज मात्र एवढ्यावरच आपण थांबूया की दिवाळीनंतर आता आपल्याला महिलांच्यासाठी ही सर्व कामं फार आवश्यक आणि अगदी म्हणजे योग्य कामं आहेत. आणि थोडक्यात तुम्हाला ही सगळी थोडा वेळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत, कमी कष्टामध्ये व्हायला पाहिजेत. तर म्हणून ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. कारण की नाहीतर आपल्याला खूप मोठा प्रश्न असतो की हे कसं स्वच्छ करायचं. तर ह्याला काहीच प्रॉब्लेम नाही, काय उकळत ठेवायला हे करायला काही गरज नाही आहे. तर ती तेवढी पावडर लावली, जरा जास्त लावायची आणि स्वच्छ होऊन जातं. साधा सोपा उपाय आहे. तर देव कसे स्वच्छ करायचे हाही तुमचा प्रश्न असणार आहे. तर मग त्याच्याविषयी आपण पुन्हा कधीतरी बोलूया. पण आज मात्र देवाची भांडी, पणत्या यावरती आपण बोललो. आणि ह्यांचं जशी स्वच्छता आणि ह्यांचा मेंटेनन्स बघितला, तसा आपण आपल्या चेहऱ्याचा सुद्धा मेंटेनन्स बघितलेला आहे आज.